नाशिक मालेगाव तालुक्यातलं डोंगरले गाव एक असं गाव जिथं संध्याकाळी वेळेवर अंधार उतरत जातो, जिथं घराघरात मातीचा सुगंध दरवळत असतो आणि जिथं मुलांच्या हास्याला जीवनातील सर्वात मधुर संगीत मानलं जातं। पण त्या संध्याकाळी त्या गावातली एक निरागस खळखळून हसणारी कळी कायमची शांत झाली। 3 वर्षांची एक लहान मुलगी, जिचं विश्व फक्त घर, आई आणि मातीने माखलेले खेळणे इतकंच होतं, जी प्रत्येक माणसाला देव समजायची, त्याच मुलीवर मानवतेने सर्वात क्रूर वार केला। तिचं नाव मी घेणार नाही, कारण नाव नाही, तिची शांतता आणि मानवीतेची हरलेली लढाई आज कथा बनून तुमच्यासमोर उभी आहे। डोंगरले गाव लहान आहे, इथं प्रत्येकजण एकमेकांना ओळखतो। ती 3 वर्षांची मुलगी अजून आई हा शब्दही नीट बोलू शकत नव्हती, पण संपूर्ण गावाची लाडकी होती। कधी कुणाच्या कुशीत, कधी कुणाच्या शेताच्या बांधावर, तर कधी पायवाटांवर निखळ हस्त अनवाणी पळत। तिची आई मजुरी करायची, दिवसा शेतात, संध्याकाळी घराच्या तुटक्या भिंतींमध्ये, वडील शहरात लहान सखोल काम करायचे। मुलीची दिनचर्या अगदी साधी, सकाळी उठणं, दिवसभर खेळणं आणि संध्याकाळी परत अंगणात येणं। पण कथेचा वळण एका अशाच साध्या संध्याकाळी सुरू झालं। गावात एक तरुण होता, लोक त्याला साधा भोळा मानायचे, कधी मदत करायचा, कधी हसून बोलायचा, पण त्याच्या मनातली काळी सावली कुणालाच दिसली नव्हती। तो मुलीकडे वारंवार पाहत असे, त्याची मानसिकता विकृत होती, पण कुणालाच समजलं नाही। त्या संध्याकाळी मुलगी घराजवळ खेळत होती। आई शेतातून परतताना म्हणाली, घराच्या जवळच राहा, मी 5 मिनिटांत येते। पण 5 मिनिट एखाद्याचं आयुष्य बदलायला पुरेशी असतात। मुलगी एकटी होती। तो तरुण गावाच्या एकांत भागातून फिरत होता। त्याने मुलीला पाहिलं, तिला उचललं, खांद्यावर टाकलं आणि जंगलात घेऊन गेला, जिथं कोणीच नव्हतं। अंधारात आणि शांततेत त्या निष्पाप मुलीवर अत्याचार झाला, जिला अजून वेदना म्हणजे काय हेही माहिती नव्हतं। आणि मग पुरावे मिटवण्यासाठी त्याने तिची हत्या केली। 3 वर्षांची ती मुलगी, जिंच्या हातात खारी पकडण्याची ताकदही नव्हती, ती दानवतेने क्षणभरात संपवली। आई घरी आली तेव्हा मुलगी दिसली नाही। आधी तिला वाटलं कुठेतरी खेळत असेल, पण वेळ वाढू लागला तसा तिचा श्वास धाप लागल्यासारखा होऊ लागला। टॉर्च घेऊन ती इकडे तिकडे भटकू लागली। संपूर्ण गाव जमा झालं। लोक ओरडत होते, कुठं गेली, कुणी पाहिलं का तिला? पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सन्नाट्यात विरून जात होतं। काही तासांनी एक वयोवृद्ध माणूस ओरडला, इकडे या, काहीतरी दिसतंय। आणि जे दिसलं ते म्हणजे एक छोटंसं निर्जीव शरीर, तिच्या पायाला अजूनही माती चिकटलेली, जणू ती शेवटच्या क्षणापर्यंत घरी धावून यायचा प्रयत्न करत होती। आईची किंकाळी अख्ख्या गावात घुमली। पोलीस आले, प्रश्न विचारला गेला, मुलगी इतक्या दूर एकटी कशी आली आणि कोण तिला घेऊन आलं? त्यावेळेस गावात फक्त एकच तरुण गायब होता। सगळा संशय त्याच्यावर गेला। पोलिसांना जवळच ओढत नेण्याचे खुणा सापडल्या, पानांचे मोडलेले तुकडे, कपड्यांचे छोटे छोटे रेषे। स्पष्ट होतं, मुलीने शेवटच्या क्षणापर्यंत प्रतिकार केला होता। तरुणाला पकडून पोलीस स्टेशनमध्ये आणलं। आधी तो रडण्याचा अभिनय करत म्हणाला, मला माहिती नाही, पण चौकशी वाढत गेली तसं त्याचा आवाज तुटू लागला। शेवटी तो कोसळलाच। त्याने कबूल केलं की त्याने मुलीला जंगलात नेलं। तो म्हणाला, ती रडत होती, मला भीती वाटली, मी आणि सगळं खरं बाहेर आलं। अपराध केल्यानंतर त्याला वाटलं, मुलगी जिवंत राहिली तर सत्य सांगेल, म्हणून त्याने तिचा गळा दाबला। त्याची कबुली ऐकून पोलीसही थरथरले। फॉरेन्सिक टीम आली। मुलीच्या शरीरावर नखांचे ओरखडे, ओढल्याच्या खुणा, गळ्यावर खोल दाबाच्या रेषा, प्रत्येक जखम तिच्या शेवटच्या झुंजीची कहाणी सांगत होती। फॉरेन्सिक रिपोर्ट स्पष्ट म्हणत होता, हा गुन्हा नाही, ही क्रूरतेची मर्यादा ओलांडलेली आहे। गाव संतापला होता। कुणी ओरडत होतं, याला फाशी द्या, कुणी रडत होतं, तिचा काय दोष? देवासारखी मुलगी होती ती, मुलीची आई स्तब्ध होती। तिची नजर तिथेच अडकली होती, जिथं कालपर्यंत तिची मुलगी खेळत होती।
आणि जिथं आज फक्त थंड वारा वाहत होता. पोलिसांनी चार्जशीट दाखल केली. अपहरण, लैंगिक अत्याचार, पुरावे नष्ट करणं, खून, सगळ्या कलमा लावल्या. केस फास्ट ट्रॅक कोर्टात गेला. कोर्टाबाहेर गर्दी होती. कॅमेऱ्यांचे फ्लॅश चमकत होते. आत मात्र शांतता होती. न्यायाधीश म्हणाले, हा फक्त कायद्याचा नाही तर संवेदनशीलतेचा मामला आहे. प्रॉसिक्युशन म्हणालं, 3 वर्षांच्या मुलीला उचलून नेणं, तिच्यावर अत्याचार आणि मग हत्या हा गुन्हा नाही, हा नरसंहार आहे. बचाव पक्षाकडे काहीच उत्तर नव्हतं. तरुणाच्या मानसिक स्थितीचा रिपोर्ट आला. तो महिन्यांपासून गावातील मुलींवर नजर ठेवत होता. फोनमध्ये आक्षेपार्ह कंटेंट सापडला. कुटुंबही त्याच्या वागणुकीने त्रस्त होतं. तो मानसिकदृष्ट्या आजारी होता. पण त्या आजाराकडे दुर्लक्ष करणं एका निष्पाप जीवाच्या मृत्यूचं कारण बनलं. निर्णयाच्या दिवशी कोर्टात शांतता पसरली होती. न्यायाधीश म्हणाले, अॅक्युज्ड इज कन्व्हिक्टेड, लाईफ इम्प्रिजनमेंट. गावानं ऐकलं, आईनं ऐकलं. पण न्याय पूर्ण झाला का? 3 वर्षांच्या मुलीच्या मृत्यूचं दुःख कधी भरून निघणार? कदाचित कधीच नाही. मुलीच्या थडग्यावर आजही माती ताजी दिसते. मुलं खेळतात, पण त्या जागेजवळ जात नाही. कारण त्यांना माहित आहे तिथं निरागसता पुरली आहे. आणि ती जागा आता फक्त एक कबर नाही, तर समाजासाठी आरसा बनली आहे. एक 3 वर्षांची मुलगी, जिला नीट बोलताही येत नव्हतं, समजताही नव्हतं. तिला माणसांच्या जगाने सर्वात वेदनादायक शेवट दिला. असे गुन्हे कधी थांबतील? समाज मुलांच्या सुरक्षेला पहिलं धर्म मानेल की पुढची बातमी पुन्हा एखाद्या दुसऱ्या निरागस जीवाची असेल? ही कथा इथे संपत नाही. कारण प्रत्येक मुलगी, प्रत्येक आई, प्रत्येक गाव या वेदनेतून कधीही जाऊ शकतं. आणि प्रश्न तसाच उरतो, आपण आपला समाज वाचवू शकू का? की आपण फक्त रडतच राहू?